हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. म्हातारी झाली मम्मी. मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून. जस्ट आम्ही येऊन पोहोचलो आहोत रिसॉर्टवर आणि आता निघालो आहोत कोवाडला. रिसॉर्टचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो एक 4-5 दिवसाने येईल, कारण त्याचं एडिटिंग राहिलेलं आहे आणि 1-2 गोष्टी ऍड करायच्या राहिल्या त्याच्यामध्ये. तर ते झाल्यानंतर मी तुम्हाला तो व्हिडिओ लगेच व्हिडिओ अपलोड तर करेनच. पण तुम्ही जर यात्रेमध्ये बघितलं असाल तर जे दरवाजावरती तोरण लागलेलं आहे, ज्यातलं पहिलं तोरण आहे हे एक तोरण. त्याच्यानंतर काय होतं इथे हे एक छान आणि ते ताटावरचा रुमाल आहे. हे काय करते? ग्लास ठेवा, तू काही ठेव त्याच्यावरती. त्यानंतर अजून तर फ्रीज वरती आहे ना, हे फ्रीज वरती मी ठेवलंय, पण हे ताटावरचं आपण झाकायलासाठी ते जे घेतो. तर हे छान असं आहे. थांबा एक मिनिट. हे आता कलर लागलाय याला. आम्ही काय काय ठेवलं, इतकं छान वुलनचं मस्त तिने शिवलंय आणि त्याच्यानंतर हे छान क्यूट असं पॉकेट एक दिलंय. तर मी तू वापर, इंटरेस्टिंग आहे, क्यूट क्यूट वाला. तर हे जे सगळं आहे जिने मला पाठवलं आहे तिचे डिटेल्स मी देईन. ती छान असे कस्टमाइज तोरण वगैरे बनवून देते. यात्रेसाठी खास तिने हे माझ्यासाठी पाठवलं होतं आणि यात्रेमध्ये पण मी ते दाराला वगैरे लावलेलं दाखवलं, तेव्हा कमेंट पण आलं होतं की कुणी दिलंय वगैरे. तर तिचे डिटेल्स मी देईन, तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. आणि आता सचिन मी निघालेलो आहोत कोवाडला, कारण सचिन उद्या मुंबईला जाणार आहे. तर एक दिवस कोवाडला मम्मी म्हणायला लागली घेऊन ये त्यांना, एक दिवस तरी थांबतील इकडे. आणि ते उद्या चाललेत मुंबईला. उद्याचा प्लॅन मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तुमच्याशी. चला आता माझ्या लक्षात नाही ते घेतलंय मी, लक्षात नाही ते घेतलंय मी. त्या काढून नको आता सोडाय नको, जाऊ दे. मन बघतोस काय? मी घेतले होते गडी तिने 1 किलो, तिने 1 किलो डझन. हो तू बघायला डबल सुट्टी पडली ना. कुठे पीच वरती खेळायला चाललास काय? काढ ना ते जर्सी, डबल गरम होत नाही. हार्दिक आणि रोहितचा फॅन आहे, समजे. येऊन जवळजवळ 1.5 तास झाला. आल्यानंतर परत आंघोळ वगैरे जरासं फ्रेश झालं. आता तयार होते, आता निघते, मावशीच्या घरी जाणार आहोत. कारण आमच्या मावशीनं आज जेवण केलंय सर्वांसाठी. विनू पण उद्या जाणार आहे पुण्याला, उद्या की परवा जाईल तुम्ही बी. सचिन उद्या जातात मुंबईला. तर मग असं मारावं लागतं जेव्हा लक्ष येते त्यांचं. म्हणून मग आता सगळं आवरले, बॅग वगैरे जरासं थोडंसं पॅक करते, कारण उद्याच्या ब्लॉगमध्येच सांगेन उद्याचं काय आहे ते. म्हणून आता तयार होतोय आणि मावशीच्या घरी जाते. तत्पूर्वी मला 1-2 गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, कारण आता कमेंट्स वगैरे वाचले मी. तर त्यामध्ये असं होतं की पप्पांची आठवण वगैरे तुम्ही काढत नाही किंवा हे नाही. तर मी आधीच सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी मला डिस्कस करायच्या नाही आहेत. वडिलांची आठवण तर येते. 2 वर्ष आम्ही बघितलंय काय हालत होते, ते मी कधीही व्हिडिओमधून दाखवलेलं नाहीये. सो तुम्ही हा विषय कुणीही कमेंट सेक्शनमध्ये काढू नका. तू पप्पांची आठवण काही येत नाहीये तुला किंवा तू दाखवत नाहीस, तर दाखवण्यासारखा तो विषयच नाहीये. आणि दुसरी गोष्ट आत्यांच्या विषयी, की आत्या का आल्या नाहीत. आता प्रत्येकाचं काहीतरी पर्सनल चॉईस असते, पर्सनल कारणं असतात. सो त्यांच्याबद्दलही कमेंट सेक्शनमध्ये काही वाईट बोलू नका की तुझ्या आत्याने असं केलं तसं केलं. कुणालाही ह्यातलं काहीही माहित नाही. फॅमिलीमधल्या काय गोष्टी असतात तर तुम्हाला काहीही माहित नाहीत काय गोष्टी झाल्यात. सो त्यांनाही काही वाईट बोलू नका ना आमच्याविषयी काय वाईट बोला. तुम्हाला जोपर्यंत आपल्याला त्यातलं काही माहित नसतं त्याबद्दल कुणाविषयी काहीही आपण निकष लावू शकत नाही. त्यामुळे मी जे व्लॉगमध्ये दाखवते त्याबद्दल तुम्ही कमेंट करा, बाकी कोणत्याही गोष्टी बोलू नका. आता आधी दिसायच्या आता का दिसत नाही तर तो भाग वेगळा आहे. ज्या दिवशीचा जो व्लॉग आहे त्याविषयी तुम्ही बोला. जर काही चुका असतील त्या व्लॉगमध्ये झालेल्या तर सांगा, त्याही प्रेमाने सांगा.
ना की दुसऱ्याला त्रास होईल, हर्ट होईल अशा भावनेने. आणि जर काही तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये पाहायचं असेल तर तेही सांगा, तेही मी इम्प्रूव्ह करीन. पण जर ज्या भाषेत म्हणजे वाईट भाषेत जर काही कमेंट केलं असेल तर त्या भाषेतही मी उत्तर देईन, तर तेही तुम्ही पचवायला शिका, जे कोणी असे लोक असतील. बाकी माझी मंडळी तरी खूप चांगली आहेतच, कारण त्यांनी मला नेहमीच अप्रिशिएट केलंय आणि कंटिन्युअसली मी ब्लॉगमध्ये बघितलंय. सो चला, आता एवढंच सांगायचं होतं मला, बाकी काही नाहीये. आणि आता जरासं बॅगमध्ये सगळं नुसतं गोंधळ झालाय माझा, कारण ह्या 8-10 दिवसामध्ये भरपूर म्हणजे ह्या बॅगेतले कपडे त्या बॅगेत, त्या बॅगेतले कपडे ह्या बॅगेत असं झाले. त्यामुळे ते सगळं सॉर्ट आउट करते. आणि बाबांचं म्हणाल तर तिथे आता ताई आहेत. मला अजून 2-4 दिवसांनी परत जायचं आहे तिकडे सुळ्याला, कारण पूर्ण सगळं पॅकिंग करायचं आहे. तोपर्यंत राहू देत म्हणा लागले बाबा, तू जा तिथं थोडे आवर तुझं वगैरे, आणि त्याच्यानंतर मग जेव्हा केव्हा जायचं असेल तेव्हा मी तुला सांगतो, मग तू ये. मग सगळं पॅकिंग करून त्यांना परत मुंबईला पाठवायचं आहे मला. मग ते म्हणाले एक 8-10 दिवस अजून मी थांबतो आणि मग जातो. ताई वगैरे आहेत तिथे. आणि बघू आता काय काय, तुम्हाला तर समजेलच सगळ्या गोष्टी. आणि इथे मी आता माहेरामध्ये आहे 1 महिनाभर, आरवची सुट्टी संपेपर्यंत. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सुट्टी आहे त्याला. सो माझा बर्थडे इथेच करून जायचा विचार आहे माझा, कारण दरवेळेला माझा बर्थडे तिकडेच असतो मुंबईमध्ये. त्यामुळे ह्या वेळेला बर्थडे म्हटलं इकडे मम्मीकडे करूया. आणि उद्या मम्मीचा वाढदिवस आहे 5 मेला, तर मग काहीतरी स्पेशल प्लॅन करण्याचा विचार आहे. बघू कसं कसं सगळ्या गोष्टी होतात, कारण 2 वर्ष तिने खूप सहन केले सगळ्या गोष्टी तिने मॅनेज केल्या. आम्ही मुलंही नाही किंवा बाकी कोणीही व्यक्तीने काही एवढं हे केलं नाही, तेवढं जेवढं तिनं पप्पांच्यासाठी केलंय, किंवा तिनं 2 वर्ष सगळ्या गोष्टी हे केल्या. आम्ही स्वतः बघितल्यात त्या, की व्हिडिओ कॉलवरती ह्याच्यावरती ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाहीच आहेत, पण सोडून द्या त्या गोष्टी सगळ्या. सो मम्मीला आता आमचं फोकस एकच आहे, की जेवढं तिनं 30 वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यात किंवा ह्या गोष्टी ज्या काही आहेत, तर आता तिला थोडंसं म्हणजे जे काही उर्वरित पुढचं सगळं जे आयुष्य आपलं येते समोर, तर ते चांगलं असावं. कारण तिने आमच्यासाठी जे केलं, आम्हा तिघांना शिक्षण देण्यासाठी किंवा सगळं करण्यासाठी, पप्पांना सांभाळून किंवा पप्पांच्या आजारपणात सगळ्या गोष्टी करून तिनं हे केलंय. सो तिच्यासाठी आम्हाला करायचं आहे. पप्पांनी तर केलेलंच आहे, त्यांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी त्यांच्या काळात केलंय. पण जो मेन काळ होता त्याच्यामध्ये मम्मीनं सगळं घेणं, म्हणजे अगदी कपडे शिवून आणि हे करून, तर ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या वयातच आम्ही हे सगळं बघितलंय, त्याच्यामुळे आम्ही जे बघितलंय त्यावरून आम्ही सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत ब्लॉगमध्ये. बाकी काही गोष्टी मला डिस्कस करायच्या नाहीत. आणि तुम्हीही प्लीज या सगळू नका गोष्टी. त्यामुळे पुढच्या वेळेपासून नात्यांच्या विषयी ना पप्पांचं हे असं का झालं, तुम्ही दाखवलं नाहीस किंवा तुला वाटत नाही पप्पांची, ह्या गोष्टी काही बोलू नका. यातलं तुम्हाला काहीही माहित नाही. मला फक्त आणि फक्त ब्लॉगमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या एक छान गोष्टी, म्हणजे ज्यातून काहीतरी चांगलं देता येईल, ह्या गोष्टी मी मांडते. बाकी सगळंच आयुष्य आपण ब्लॉगमध्ये मांडू शकत नाही. आणि ठीक आहे, चला आता आवरतो पटपट आणि मग निघूया मावशीकडे. लय भूक लागली यार, किती यार. कुठे आधी जाते, कुठे चला, मावशीने छान जेवण केलं होतं आणि मी आणि हे आता जवळजवळ 11 वाजले. चालत चाललं ते कोणतरी हातपाय देतात. घाबरले की दिसलं नसतं तर भाऊ आणि विनू मम्मी पास झाले असते. सकाळी जॉगिंग करतो की नाही आपण, आता केलं आपण नव्हे तू, मी काय खा बाबा, काहीतरी खायचं तुला, तुझं तरी समाधान होत. तर मग आता काय घरी जाणार, बॅग भरायचं का ते उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल तुम्हाला. बॅग भरायचं, सगळं पसार मला तसंच ठेवून झोपायला लागले. तसं पसारा तसंच ठेवून आले सगळं. आणि कसं त्याच्यानंतर विनू आणि आरव जे आहेत मम्मी, ते स्कूटीवरून यायला लागले. आम्ही चालत चाललोय पुढे. चला घरी. पसारा जो आहे तो मला आवरायचा आहे. जावई बापू, चला निघाले सचिनराव उद्या मुंबईला. सुट्टी संपून त्यांना जावंसं अजिबात वाटत नाही. गावाकडे एकदा आलेल्या माणसाला गाव सोडून जावंसं वाटत नाही. पण जा घरी, जा मुली दिल्या घरी, तू सुखी राहा. आम्ही राहणार बाबा आमच्या घरी 1 महिना. डिंग डिंग. आता कसं वाटते? तर मग मंडळी निघायचंय. उद्या कोल्हापूरला चाललेलो राजश्रीकडे. राजनंदिनीसाठी जे आणलं होतं ते इथेच ठेवलेलं आहे मम्मीने अजून, तर हे पण घेऊन जायचं, बॅगमध्ये टाकायचं. त्यामुळे बॅग ते सगळ्या
पॅक करते. आणि मध्ये पण अशी रिक्वेस्ट होती की बॅगमध्ये तू जेव्हा बाहेर वगैरे जातेस, ट्रॅव्हल करतेस, तेव्हा तुझ्या बॅगमध्ये काय काय असतं. तर मी ते नक्कीच सांगेन, पण उद्या कोल्हापूरला पोहोचल्यावर. माझ्याकडे ना हँडबॅगचं कलेक्शन इतकंसं असं नाही आणि मी ते ठेवलंही नाही कारण जास्त उपयोग होतच नाही. पण सध्या असं होतं की ज्या आपल्या स्लिंग पर्सेस असतात त्या तरी आहेत 2-3 माझ्याकडे, किंवा हँड पर्स असतात त्या तरी आहेत. पण हँगिंग पर्स ज्या आहेत ना तर त्या इतक्या नव्हत्या, किंवा टोटे बॅग नव्हते माझ्याकडे. आणि जौक मी जेव्हा हे करत होते, इंस्टाग्राम रील जेव्हा स्क्रोल करत होते, तेव्हा जौक हा जो ब्रँड आहे तो माझ्या निदर्शनास आला. आणि पेटा अप्रूव्ड किंवा प्राण्यांना या बॅगसाठी, यांच्या लेदरसाठी हार्म केलं जात नाही, त्याच्यामुळे मी ठरवलं की घेऊयात. आणि अशी बॅग घ्यायची होती की ज्याच्यामध्ये पाण्याची बॉटल मेन म्हणजे राहील, कारण आपण पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी बॅगला इतकं असं काही नसतं आणि ते बाहेरच्या साईडून ते आतल्या साईडून असं हवं होतं मला. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्या गोष्टी मावत आणि पावसाळा येतो तर वॉटर रेझिस्टंट असावी, कारण बाकीच्या ज्या बॅग आहेत माझ्या त्या एवढ्या अशा नाहीत किंवा त्या कॉटनच्या किंवा अशा असलेल्या आहेत. म्हणून टोटे बॅग जी ही होती तर ती मी घेतलेली आहे. आणि मला डिलिव्हरी याची कधीच मिळाली होती, कारण गावच्या ॲड्रेसवर मी ती मागवली होती आणि आल्यानंतर आज मी पाहिली ती. हॅपी बर्थडे टू यू. मोबाईलमधलं काय दाखवलं? हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. म्हातारी झाली मम्मी, आली 50शी, आली 50शी. जावे अपू, 50शी निमित्त काय भेट देणार सासूबाईंना? काय पाहिजे ते नाही विसराय, उठलं की ते. गेल्या वर्षी पिट्टू पिट्टूकला काय उंदराचं? उठा मम्मा उठा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ. हॅपी बर्थडे मम्मी. ओय 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 ओय. मोय, मोय. बघ बघ किती बी लेकीनं काय केली तर लेख तो लेखच शेवटी. बरोबर का नाही? बरोबर का नाही? हसका लागला होय होय. लेखी काय करणारच नाही जसं. म्हातारा होईपर्यंत सांभाळ म्हणजे हे काय असते. मम्मी तू म्हातारी झालीस का ऑलरेडी? विनू, हे तू मम्मीला म्हणायला लागलास का मम्मी तुला म्हणायला लागली? मम्मी कोणाच म्हणाले? अगं तू म्हातारी झालीच ऑलरेडी, आणि काय म्हातारी होईपर्यंत सांभाळ झालीस की 50 आली. यू आर ऑलरेडी इन म्हातारी सिच्युएशन. झोप येते आता मम्मी. चला झोपूया, उद्या उठायचं लवकर. चलो लेकीनं पहिला विश केली आणि लेक आत्ता आठवली. मम्मी अशीच तुझी 100 पण करूया आम्ही. मम्मीला आता 50 स्टार्ट झालेत, 50 पुढच्या वर्षी. असंच 100 पण सेलिब्रेट करूया मम्मी. तुझ्या तोंडात तेव्हा दात नसतील, आपण कवळी बसूयात. चला या नोटवरती आजचा व्हिडिओ संपतो. बाय बाय.